दानिएल याचा पहिला अध्याय त्यातले 8वं वचन आपण ऐकूया. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये. याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये. असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. असा दानिएलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजाच्या सरदारास विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. खोजाच्या सरदारांनी दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. खोजाचा सरदार दानिएलास म्हणाला, माझा धनी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे. याचा मला धाक आहे. आता नीट लक्ष द्या. किती लोक दानिएला विषयी ऐकून आहे नाही का. दानिएलाची हिस्ट्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस राजाने दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं त्यावेळेस त्या ठिकाणी देवदूत उतरले. कोण उतरले? आणि सिंहाची मुख काय झाली? बंद झाली. आमेन म्हणाल का? नाही का. हे का घडलं? दानिएलावर जो देवाचा अभिषेक आहे, दानिएलवर जो पवित्र आत्म्याचा अनुग्रह आहे, दानिएलावरची देवाची कृपा, ही कृपा का उतरली? किती लोकांवर देवाची कृपा आहे? सगळ्यांवर आहे बरं का. नीट लक्ष द्या. म्हणून तुम्ही जिवंत आहे, नाही तर कधीच कोरोनामध्ये गेले असते. आमेन म्हणाल का? आता कृपा वाढणार आहे. आता काय होणार आहे? देवाचं वचन ऐकून कृपा कशी वाढती? काय ऐकल्यानंतर? कृपा वाढावी का? किती लोकांना वाटतं मरावं. हा कुणालाच वाटत नाही. जगायचंय. जर जगायचंय तर जगणारी मरण कुणाच्या हातात आहे? बोला ना. कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. नीट लक्ष द्या. नाही का. देवाने आम्हाला जन्माला घातलं. बायबल असं सांगतं, इर्मियाचं पुस्तक याचा पहिला आणि 5 वचन असं सांगतं, वाचण्याची गरज नाही, की मी तुला गर्भशयात घडवलं. कुणी घडवलं? आई बापाने नाही बरं का. आई बाप एक माध्यम आहेत. नीट लक्ष द्या. मला गर्भशयात घडवलं. कुणी घडवलं? मग तू चपटा आहे का? चपटा असेल तरी चालेल नाही का. काळा असू दे. तुला जे घडवलंय, तुला जे बनवलंय ते स्पेशल बनवलेलं आहे. काय बनवलंय? ऐकताय का? तुमची जी फिंगरप्रिंट आहे ना, जगात कुणाकडेच नाही. तुमचा जो अंगठा आहे ना, जगामध्ये कुणाकडे, तुमच्यामध्ये स्पेशल आहे. आणि म्हणून तुम्ही निराश होऊ नका. बायबल असं सांगतं, मी तुला घडवलं आणि माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहेत. त्या योजना तुझ्या हिताच्या, त्या अनिष्टाच्या नाहीयेत. त्या तुला तुझ्या भावी सुस्थितीची काय करणाऱ्या? आशा देणाऱ्या आहेत. आमेन म्हणाल का? नाही का. माझा विश्वास आहे की ज्यांना कॅन्सर आहे ते बरे होणार आहे. जे आजारी तुम्ही बरे होणार आहे. ज्यांना मुलबाळ नाही त्यांना मुलबाळ होणार आहे. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळणार आहे. जे आजारी, जे पीडित, जे दुःखी आहेत, येशू ख्रिस्त म्हणतो, आहो कस्ती आणि भाराक्रांजनो तुम्ही सर्वजण आणि तुम्ही येशूकडे आलेले आहात. दानिएलावर देवाचा अभिषेक आहे. दानिएल दिवसातनं 3दा प्रार्थना करणारा असा एक व्यक्ती आहे. दानिएल यहुदी आहे. आणि बायबल सांगतं, इस्रायलवर स्वारी करून या राजाने काही यहुदी लोकांना कैद केलं. त्यापैकी काही निवडक असे तरुण या देशामध्ये निवडले. आणि या निवडक तरुणामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानिएल. किती जण आहेत? किती जण आहे? बोला ना. कोण कोण आहे? शद्रक, मेशक आणि अबेदनगो आणि एक दानिएल. दानिएल वेगळा आहे. दानिएलची प्रार्थना टळत नाहीये. दानिएल एक पवित्र जीवन जगणार आहे. दानिएल देवाविषयी ऐकून आहे. दानिएल देवाविषयी दानिएलाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. नाही का. बायबल असं सांगतं, परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. काही लोकांना हेच माहित नाही कशासाठी जन्म झाला. ते म्हणतात, भाऊ जन्म झालाय, खा पी आणि काय कर? मजा कर. नाही का. मेलं म्हणजे पी दारू, खाय तंबाखू. तंबाखू खाल्ल्यावर तुझ्या तोंडाचा वास गुलाबाच्या फुलासारखा येणार आहे का? लाव मिसरी म्हणजे सैतान बी खाला आणि तोंड बी काय केलंय? कसं केलंय? आणि कुठं जाणार?
नाही बाई, मिसरी लावल्याशिवाय बाई डोकं शांत होत नाही. हा, मग जा नरकामध्ये. हालेलुया म्हणाल का? नाही का, काही लोकांना संदेश नाही आवडत. पैलवान पाळा की नीट लक्ष द्या. एका कोल्हापूरमध्ये गेलो आणि कोल्हापूरमध्ये गेल्याच्या नंतर 2 बाया बसलेल्या होत्या, म्हाताऱ्या बाया. त्यावेळेस लुकडा सुकडा होतो आणि मग म्हाताऱ्या बाया म्हटल्या, अगं पैलवान कसा नाही आला अजून? आणि मी बसलोय ना, मी ऐकतोय, पैलवान कसा नाही आला? आता म्हटलं काय करावं, तेवढ्यात मी टपक्यान उठलो, अहो आजी मीच पैलवान आहे ना. आधी म्हणजे असं कसे पैलवान? मी म्हटलं मी प्रभू मध्ये पैलवान आहे. हालेलुया, टाळी वाजून देवाचं गौरव करा. दानियेलाला देवाचं भय आहे. दानियल यहूदी आहे, दानियेलाला यहोवा परमेश्वराचं भय आहे. दानियल एक पवित्र जीवन जगणारा एक मुलगा आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो हे पवित्र जीवन जगणारे एक मुलं आहेत. यांच्यावर देवाचा अनुग्रह, रोज देवाची दया व्हावी यासाठी दानियल प्रार्थना करत आहे. दानियल आपल्या पूर्वजासाठी प्रार्थना करत आहे. दानियल आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे. दानियल नाही का, जे श्रापामध्ये, जे पूर्वीच्या पिढीतले लोक जे श्रापामध्ये, त्यांच्यासाठी दानियल प्रार्थना करत आहे. बायबल असं सांगतं की दानियलाने आपल्या प्रार्थनेचा नित्यक्रम चुकवला नाही का. आम्ही म्हणतो नाही का, आता स्वयंपाक करायचा आहे, नीट लक्ष द्या. जर तुमच्यामध्ये देवाचे विशेष आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील, देवाचं ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल नाही का, देवाची कृपा जर तुमच्यावर वाढायला पाहिजे असेल, तर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. हालेलुया. दानियल याचा पहिला दिन 8 वचनामध्ये काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, वाचा ताई. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, याचा आपणास विटाळ होऊन, याचा आपणास विटाळ, त्याला पवित्र जीवन जगायचंय. हालेलुया. किती लोकांना पवित्र जीवन जगायचंय? का ब्रिटनिया 50-50? हा, प्रार्थनेमध्ये दूध, प्रार्थना संपली का भूत. हसायचा विषय नाही, मी तुम्हाला खरं सांगत आहे, हा शेवटचा काळ आहे. देवाने अपवित्रतेसाठी आम्हाला निवडलेलं नाही, देवाने शुद्धतेसाठी आम्हाला निवडलंय नाही का. मला माहित नाही तुम्ही प्रार्थना करत असाल, तुम्ही देवाचं वाचन करत असाल, परंतु जर तुमचं डेडिकेशन नाही, जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही पवित्रताईमध्ये चालत नाही, नीट लक्ष द्या, कुठंतरी गडबड आहे, कुठंतरी शैतानाने ताबा घेतलेला आहे. या ठिकाणी दानियल याला विटाळ होऊ द्यायचा नाहीये. राजा जे मिष्टान्न खाते, राजा जी दारू पिते, जो द्राक्षरस पिते, या ठिकाणी दानियल काय म्हणतो, पुन्हा एकदा वाचा. हा, राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये, याचा आपणास विटाळ होऊ देऊ नये, असा दानियेलाने मनाचा निश्चय केला. काय केला? निश्चय केलेला आहे. आमेन म्हणाल का? मी निश्चय 3 वेळा प्रार्थना करील, मी निश्चय चर्चला जाईल, मी निश्चय पवित्र ताईमध्ये चालेल, मी निश्चय शैतानाला हरवेल, मी निश्चय देवाच्या अभिषेकाने भरेल, मी निश्चय देवाच्या सामर्थ्याने भरेल, कारण मी देवाचा आहे, कारण मला देवाने घडवलंय. दानियेलाला देवाच्या वचनाचं रहस्य समजलं, दानियेलाला देवाचं दैवी रहस्य कळालं. काय आज आम्हाला दैवी रहस्य समजून घ्यायला आम्ही तयार आहोत का? आमेन म्हणाल का? ज्या देवाने सृष्टीला निर्माण केलं, ज्या देवाने तुम्हाला घडवलं, ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं, आज त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही पवित्रताईमध्ये चालावं. त्या देवाची इच्छा आहे तुम्ही व्यसनातून दूर व्हावं. परमेश्वराची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी काय असावं? पवित्र असावं नाही. काही ठिकाणी बायबल सांगतं दानियल देवाविषयी विचार करत आहे. दानियेलाची इच्छा आहे की मला विटाळ होऊ नये, राजा जे खाते ते मिष्टान्न मी खाऊ नये नाही का, त्याला मी स्पर्श करू नये आणि ते माझ्यापर्यंत येऊ नये, यासाठी तो देवाकडे काय करत आहे? हा, आम्ही म्हणतो बरं आहे जागरण, चला ब्रिटानिया 50-50. बोकड्या कापल्या ना, मम्मी कधी खाईल आणि खाऊन काय होणार आहे? नीट लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. देवाने आम्हाला अशुद्धतेसाठी पाचारण केलेलं
आहे. देवाने मला पवित्रतेसाठी पाचारण केलंय. बायबल असं सांगतं बघा, पुढचं वचन आपल्याला वाचायचंय आणि पुढच्या वचनामध्ये काय लिहिलंय आपण पाहणार आहोत. दानियल याचा 2रा अध्याय आणि 18 वचन. आणि बाबिलाच्या इतर ज्ञानाबरोबर आपला व आपल्या सोबत्याचा घात होऊ नये अशी दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्या संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्यास जवळ मागावे. प्रेज द लॉर्ड. नाही का, आपले जे सोबती आहे त्यांचं नाव काय, शद्रक, मेशक आणि यांचा घात होऊ नये. हे देवाच्या ज्ञानाने भरत चाललेले, हे प्रार्थनेमध्ये, हे देवाच्या वचनामध्ये, हे देवाच्या अभिषेकामध्ये यांची वाढ होत आहे. काय आम्ही कधी विचार केलाय का, होय प्रभू मला तुझ्या अभिषेकामध्ये वाढायचं, होय प्रभू मला पवित्रतेमध्ये वाढायचं, होय प्रभू मला तुझ्या वचनाप्रमाणे जीवन, असा कधी विचार केलाय का? देवाची आठवण आम्हाला कधी होते ज्यावेळेस आम्ही आजारी पडतो. कोरोना किती लोकांना झालता, दीदीला नाही का, बरेचसे लोक मेले कोरोनामध्ये. ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता त्यावेळेस देवाची आठवण येते. हे देवा आता तू मला वाचव, हे प्रभू आता तुझ्याशिवाय माझं कोणीच नाहीये. वरण भात लोणचं कोणी नाही का. कोरोनाने दाखवून दिलं. नवरा म्हणतो माझ्या बायकोला घरी आणू, तिची डेड बॉडी तिकडच, काय करायचं ते करा, कारण मला कोरोना होईल, मी मरायची सगळ्यांना भीती, नीट लक्ष द्या. नाही का, देवाशिवाय तुमचं कोणी नाही. देव सर्वशक्तिमान आहे. अशा देवाचे तुम्ही लेकरं आहात. बायबल असं सांगतं, ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना देवाची मुले होण्याचा, नाही का, तुम्ही मंत्र्यांपेक्षा मोठे आहात. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही कोणाचे लेकर आहेत? टाळी वाजून देवाचे गौरव करा. नाही का, दानिएल आम्हाला शिकवत आहे आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. दानिएल आम्हाला शिकवत आहे आम्हाला डेडिकेशनची गरज आहे. दानिएल आम्हाला शिकवत आहे आम्हाला देवाचं रहस्य, त्याचा उलगडा होण्याची गरज आहे. बायबल सांगतं देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी दानिएल प्रार्थना करत आहे की माझे जे 3 जण आहेत, जे 3 मित्र आहेत, नाही का, जे शद्रक, मेशक, अबेदनगो, हे देखील देवाच्या भयामधले, हे देवाच्या कृपेमधले, नाही का, यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे. यांच्या जीविताला काय होऊ नये, काही धोका होऊ नये. आणि म्हणून तो त्या ठिकाणी काय करत आहे, प्रार्थना आणि विनंती करत आहे. 9 अध्याय आणि 23 वचन काय सांगतं. 9 अध्याय आणि 23 वचन. 9 अध्याय आणि 23 वचन. दानिएल. तुझ्या प्रार्थनास आरंभ होताच आज्ञा झाली सांगण्यास मी आलो आहे. हो, मी तुला सांगण्यास आलो. या ठिकाणी गब्रिएल संदेश आलेला आहे. देवदूत आलाय. कोण आलंय? हालेलुया म्हणाल का? बोला हालेलुया, हालेलुया. वाचा पुन्हा एकदा. तुझ्या प्रार्थनास आरंभ होताच आज्ञा झाली ती तुला सांगण्यास मी आलो आहे. ती तुला सांगण्यास मी आलो आहे. पुढे, कारण तू परमप्रिय आहे. तू परमप्रिय आहे. स्वर्गातून आले. वाणी कुठून आली? संदेश कुठून आलाय? कुणी पाठवलाय? देवाने पाठवलाय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला परमप्रिय आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. नाही का, दानिएल प्रार्थना करते. दानिएल पवित्रताईमध्ये चाललाय. दानिएल कुठलं विटाळ होऊ देत नाही. दानिएल शुद्धतेमध्ये जीवन जगत आहे. दानिएल देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहे. दानिएलाने जिवंत परमेश्वराला काय केलंय? समर्पण केलंय. आणि दानिएलाला त्याचा अभिषेक टिकवायचा आहे. काय टिकवायचंय? त्याच्यामध्ये जो अभिषेक आहे, त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे. या ठिकाणी दानिएलाविषयी बातमी आली, दानिएलाविषयी गुड न्यूज आली, नाही का. देवाचा दूत गब्रिएल नावाचा देवदूत कुठे आला? पृथ्वीवर आला. आणि पृथ्वीवर येऊन तो काय म्हणतो? तुझ्याविषयी, तुझ्या प्रार्थनेस आरंभ होताच आज्ञा झाली ती तुला सांगण्यास मी आलो आहे. ती तुला सांगण्यास मी आलो आहे. कशी प्रार्थना दानिएल करत असेल, नीट लक्ष द्या. त्याचं पूर्ण कॉन्स्टेशन कुणाकडे? परमेश्वराकडे. दानिएल दिवसातून 3दा प्रार्थना करत आहे. तो गुडघे टेकत आहे. तो परमेश्वराची आराधना करत आहे. परमेश्वराकडे काकुलतीने तो प्रार्थना करत आहे. त्याच्या प्रार्थनेची वेळ वाढलेली आहे. त्याचं लक्ष पूर्णपणे कुणाकडे? देवाकडे. तो जगाकडे पाहत नाहीये. त्याला पवित्रताईमध्ये चालायचे. प्रिया,
आज जगामध्ये अनेक प्रार्थना करणारे लोक आहेत, अनेक सेवक आहेत. जर जे पवित्रताईमध्ये चालत ते संदेश देतील. तुम्ही प्रार्थना कराल, अन्य भाषामध्ये बोलाल, परंतु तुमचं जीवन काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, नीट लक्ष द्या. शैतान ज्यावेळेस परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये जर आम्ही फसत असणारे, पापामध्ये फसत असणारे, मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहणार असणारे, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही व्यसनामध्ये तुम्ही फसणार, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, नीट लक्ष द्या. शैतानाने तुमचा ताबा घेतलेला आहे. तुम्ही प्रार्थना करत असणार नाही का, हालेलुया शबा राबा रिबा लाबा लाबा, परंतु तुमचं जीवन हे तुम्हालाच ठाऊक आहे. अनेक सेवक मला देवाचा आत्मा प्रगट करत आहे. या शेवटच्या काळात तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. या शेवटच्या काळामध्ये तुम्ही आणि मी शुद्धीवर येण्याची गरज आहे. या शेवटच्या काळात दानियल आम्हाला शिकवत आहे की आम्हाला खुडाचा विटाळ, कुठल्या व्यसनाचा विटाळ, कुठल्या अशुद्धतेचा आम्हाला विटाळ हो. जसा तो पवित्र आहे तसं मी काय असावं, मला पवित्रताईमध्ये चालायचंय, मला वचनामध्ये चालायचंय, मला अभिषेकामध्ये वाढायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणाल का नाही का. दानियल दिवसातून 3दा प्रार्थना करत आहे. दानियलावर अरिष्ट आलेलं आहे, पण तो दानियलाचा विश्वास देवावर आहे. 6वा अध्याय जर आम्ही वाचला तर त्या ठिकाणी बायबल असं सांगतं, दानियलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. कुठे टाकलं नाही का. या फरमान असं काढलं की या राज्यामध्ये कोणीही प्रार्थना करू, पण दानियलाने प्रार्थना सोडली नाही. दानियल काय करत राहिला नाही का, नित्यक्रमाने तो प्रार्थना करत राहिला. राजाने फरमान काढलं की जो कोणी प्रार्थना करील त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल. आणि मग दानियलाने दिवसातून 3दा प्रार्थना केली. राजाकडे बातमी गेली की दानियल प्रार्थना सोडत नाही. आणि या दानियलाला नीट लक्ष द्या, सिंहाच्या गुहेत टाकलं. त्या ठिकाणी कोण उतरलं, हालेलुया बोला, हालेलुया हालेलुया. त्या ठिकाणी देवाचे दूत उतरले आणि देवाच्या दूताने सिंहाची मुख काय केली, गच्च केली, बंद केली नाही का. त्यांची दातखीळ बसली. प्रियानो टाळी वाजून देवाचे गौरव करा. काय आमच्यावर मंत्रतंत्र चालतील जर समर्पण असेल, जर आमच्याकडे डेडिकेशन असेल, जर आम्ही विश्वासामध्ये स्थिर असेल, जर आम्ही उपवास करत आहे. दानियेलाचं पुस्तक उपवासाविषयी आम्हाला शिकवतं. दानियेलाचं पुस्तक प्रार्थनेविषयी आम्हाला शिकवतं. दानियेलाचं पुस्तक आम्हाला समर्पणाविषयी शिकवतं. आणि जर आम्ही समर्पण करून देवाकडे प्रार्थना करणारे नीट लक्ष द्या, तर निश्चितच येणाऱ्या दिवसात विजय आमचा आहे. आजार हरणार आहेत, रोग हरणार आहेत, समस्या नष्ट होणार आहे, शैतान पळणार आहे, बंधन तुटणार आहे, श्राप नष्ट होणार आहे. दानियल पिढोन पिढ्यासाठी प्रार्थना करत आहे. जर तुम्ही दानियलासारखी प्रार्थना करा, नीट लक्ष द्या, विजय तुमचा आहे. आजार पळणार आहेत, बंधन तुटणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे, सर्व प्रकारचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये देव पाठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का. शद्रक मेशक अबेदनगो यहुदी 3 पुत्र आहेत. आणि हे देखील काय करत आहेत, प्रार्थना करत आहे नाही का. देव निवडतो. मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो, परंतु देव आमचं काय पाहतो बोला ना. नाही का. आम्ही प्रार्थना करतो का, आम्ही समर्पण केलंय का नाही का, आम्ही विश्वासामध्ये वाढत आहोत का. मग विश्वास कसा येतो हो, विश्वास कुठे वाढतो, वचन ऐकल्या नंतर. प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणाल का नाही का. बायबल वाचन केल्यानंतर विश्वासात काय होते, आणि विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहाशील. आमेन म्हणाल का नाही का. देवाचं गौरव आम्हाला प्रगट होणार आहे. मग देवाचं गौरव काय, अभिषेक. देवाचं गौरव काय, आरोग्य. देवाचं गौरव काय, आशीर्वाद आहे. देवाचं गौरव काय, जर तुम्ही समर्पण करणार आहे, तुम्ही खाली नाही तर तुम्ही उच्च पदावर जाणार आहे. तुम्ही आशीर्वादित होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे, तुम्ही वेगळे असणार आहे नाही का. हे 4 वेगळे, कारण हे चारीचं समर्पण कुणाला आहे, कुणाला बोला ना. तुम्ही वेगळे दिसणार आहात. कधी वेगळे दिसणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहात. कधी वेगळे दिसणार आहे, ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने भरणार आहात. तुम्ही कधी वेगळे दिसणार आहेत, प्रेज द लॉर्ड, ज्यावेळेस तुम्ही काय समर्पण करणार आहात. हालेलुया. जर दानियेलाने समर्पण केलं, काय मी करू शकत नाही.
किती जण करू शकता? हालेलुया. जर मी समर्पण केलं, जर मी प्रभूला डेडिकेशन केलं, प्रभूला डेडिकेशनची गरज आहे, प्रभूला जाणून घेण्याची गरज आहे. देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्या दानिएलाने देवाला जाणून घेतलं आणि देवाला जाणून घेतल्यानंतर तो शांत राहिला नाही. आज तुम्ही देवाला जाणून घेतलं, आज तुम्ही अशा देवाच्या समक्षतेमध्ये आहात, नीट लक्ष द्या, ज्याने तांबडा समुद्र 2 भाग केला. आज तुम्ही अशा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहात ज्याने सृष्टीला निर्माण केलं. आज तुम्ही अशा देवाच्या समक्षतेमध्ये आहात की ज्याने 2 मासे आणि 5 भाकरी आणि 5,000 काय केलं? जेवण दिलं. आज तुम्ही अशा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहात की ज्याने मेलेल्याला उठवलं. जो लाजाराला म्हटला हे लाजारा बाहेर आहे, आणि तो मेलेला लाजार काय झाला? बाहेर आला. आज तुम्ही अशा देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेले आहात की ज्याने तुम्हाला आईच्या गर्भाशयात घडवलं. आज तुम्ही अशा परमेश्वराच्या उपस्थित आहात की आज या प्रार्थनेमध्ये त्याने तुम्हाला आणि मला एकत्र केलं. त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावं, त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही समर्पण करावं, त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही अशुद्ध राहू नये, तुम्हाला विंटाळ होऊ नये, तर तुम्ही पवित्रतेमध्ये चालावं. आणि म्हणून तो देव म्हणतो की तुमची लाखेसारखी लाल असलेली पाप मी बर्फासारखी काय करील? शुभ्र करील. प्रेज द लॉर्ड. जो कोणी मला अनुसरतो, येशू म्हणतो, त्याने दररोज आपला वधस्तंभ घेऊन काय करावं? मला अनुसरावं. आता वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं म्हणजे काय सांगा बरं? हालेलुया. व्हेरी गुड. टाळी वाजवा ताईसाठी. नाही का, सिरियस संदेश चालू आहे. हालेलुया म्हणाल का? काही म्हटले असतील, चला पाळक साहेब येणार आहेत, आपल्यासाठी आशीर्वाद काय करू? हा, कोल्हापूरमध्ये बायाने 3-4 हांडे आणले. पाळक बाबा काय करा? हांड्यावर प्रार्थना करा. साऱ्या शेतात अशी शिंपडी दे सगळीकडे. आणि घरात गेलो. गंमत आहे का? घरात गेल्याच्या नंतर 2 खोल्यात एकीकडे लक्ष्मी आईचा फोटो, इकडे येशू बापाचा फोटो. हा, म्हटलं ही काय भानगड आहे? म्हणजे मंगळवारी इकडे झोपाते. कुठं? आणि शुक्रवारी अरे म्हटलं काही येड्याकडे प्रभू मला आणलं. बाळक बाबा काळजी करू नका, तुम्हाला काय पाहिजे बटन आणू का? म्हणजे शहाणा येड्याकडे गेला आणि येडा शहाण्याकडे पाहतो, शहाणा येड्याकडे पाहतो. येडा काय म्हणतो? काय येड्यासारखं पाहू राहिला? माझी गंमत ती झाली. म्हणजे बाई शहाणी झाली, मी कोण झालो? मला येड्यापणा ते ऐकून घ्यावं लागलं. 3 तास लागले मला समजून सांगायला. किती तास? 3 तास. तेव्हा तिने फोटो काढले बाहेर. 3-4 हांडे ठेवले. करा म्हणे प्रार्थना. सगळ्या शेतात अशी पडते म्हणे. काही कळायलाच मार्ग नाही. नीट लक्ष द्या. नाही का, आम्ही येशूकडे येतो, आशीर्वाद पाहिजे, आरोग्य पाहिजे, नाही का, गाण्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो, परंतु येशू काय आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू देव दानिएलाला कळाला. देव शद्रक मेशक अबेदनगोला कळाला. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही अश्रू गाळणार आहे, बायबल सांगतं येशू या जगात आला आणि त्याने प्रचार केला. काय प्रचार केला हो? त्याने सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. पेत्राने संदेश दिला. काय संदेश दिला? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. योहानाने प्रचार केला. येशू मरणातून जिवंत झाला. येशू मेला. गुड फ्रायडे तुम्ही पाळला आणि शैतानाला वाटला आता संपलं. आता काय झालं? नाही का, 3 मगदली मरिया, याकोबाची आई मरिया, योहाना भल्या पहाटे रात्रभर सुगंधी द्रव्य तयार केलं. नीट लक्ष द्या. आमचं पण असंच होतं. नाही का, वचन आम्ही ऐकतो. आता जर पुढच्या आठवड्यात मी तुमच्याकडे आलो आणि मी विचारलं काय वचन होतं, किती लोक सांगतील? दानिएल किती लोक सांगतील? दानिएल तर लक्षात राहील का? किती वेळा प्रार्थना करायचा? दानिएल विटाळ होऊ देत. दानिएल आपल्या कुटुंबासाठी काय करत होता? पिढोन पिढ्याच्या लोकांसाठी काय करत होता? त्यांच्यावरचे श्राप नष्ट व्हावे त्यासाठी काय करत होता? दानिएलाला कुठे टाकलं? सिंहाची मुख कोणी बंद केली? दानिएलाची गुड न्यूज कोणी आणली?
देवाच्या दूताने आणली. व्हेरी गुड. काय आणली? प्रेज द लॉर्ड. तू परम प्रिय आहेस. हालेलुया. टाळी वाजवून देवाचा गौरव करा. देवाचे दूत गुड न्यूज आणतात प्रियानो. दानियल दिवसातनं 3दा प्रार्थना करते. नीट लक्ष द्या. नाही का, मगदाली मरिया, याकोबाची आई मरिया, योहन्ना, ह्या भल्या पहाटे कुठाल्या कबरेच्या जवळ येशूने भविष्यवाणी केलेली होती की मी मरेल, नाही का, मनुष्याच्या पुत्राला मरावं लागेल, मला कबरेत ठेवतील आणि मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेल. उठेल की नाही? हालेलुया. नाही का, या मगदाली मरिया येशूच्या बरोबर होत्या. अनेक स्त्रिया सेवा करत होत्या. यांनी पाहिलं, मेलेले उठले. यांनी भविष्यवाणी ऐकली, नाही का, यांनी यशाचा ग्रंथ वाचला. येशूने उलगडा केला, परंतु यांच्या डोक्यात राहिले नाही येशूने काय सांगितलं होतं. यांनी रात्रभर सुगंधी द्रव्य तयार केली आणि बायबल सांगते यांना भ्रांत पडली. काय पडली? भुरळ. कधी कधी असं होतं. आज आम्ही वचन ऐकणार आहे. तुम्ही आलात. आता काही कशासाठी आलेत मला माहिती नाही. काही ना आरोग्य पाहिजे, काही न बिर्याणी पाहिजे, आता काय काय पाहिजे खरंच साहेब मला नाही माहिती, परंतु मी तुम्हाला येशू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरा ख्रिस्त आज तुम्हाला कळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांना भ्रांत पडली. हे म्हटलं संपलं, सगळं काही संपलं. पण नीट लक्ष द्या, संपलं नाही. पिक्चर अभी बाकी है. शैतान म्हटलं संपलं. आम्हाला असं वाटलं संपलं, नाही का. कदाचित तुम्ही असा विचार केला असेल, मला घर नाही, माझं संपलं. माझा मुलगा नोकरीला नाही, संपलं. माझा आजार बरा होत नाही, संपलं. माझ्या समस्या सुटत नाही, माझं कर्ज नील होत नाही, संपलं. संपलं नाही. शैतान तुम्हाला सांगतो संपलं. तुमचं संपलं नाही. तुमचा पिक्चर आता सुरू झालेला आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. देव तुमचं कल्याण करणार आहे. सगळे झिरोला, झिरोला किंमत, झिरोच्या समोर 1 लिहा. त्या सगळ्या झिरोला काय येलो? किंमत आहे. आणि तो एक कोण आहे? तो येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो देव आहे. दानियेलासाठी देवदूत येतात प्रियानो. दानियेलाची गुड न्यूज घेऊन आले, नाही का. कधी कधी आम्ही समस्याच्या पुढे गुडघे टेकतो. नीट लक्ष द्या. समस्या, आजार आहे, गुडघे टेकतो. समस्या पुढे गुडघे टेकू नका. कुणा पुढे गुडघे टेका. नाही का, गाणं, एक गाणं आहे, ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों को कह दो मेरा खुदा, नाही का, तो महान आहे. तो तुम्हाला विजय देणार आहे. तो तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तो तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमचे आजार, तुमच्या पीडा नष्ट होणार आहे. तुमचे श्राप तुटणार आहे. येशूने म्हटलं, अहो कष्टी आणि भाराक्रांजनो तुम्ही सर्वजण, आणि तुम्ही कुणाकडे आला? इथं येशू आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. नाही का, तुम्ही येशूकडे आलेले आहात. मी सांगितलं, याईर येशूकडे आला, तो खाली हाताने वापस गेला. कुठल्या समस्यामध्ये तुम्ही आहात, कुठल्या दुःखामध्ये तुम्ही आहात, कुठल्या परेशानीमध्ये तुम्ही आहात, आज तुमची परेशानी, आज तुमचं दुःख हे बदलणार आहे. येशू म्हणतो, मी तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. मी तुमची पदोन्नती करणार आहे. मी तुम्हाला यश देणार आहे. मी तुमची लेकरांचं कल्याण करणार आहे. मी तुमचे आजार बरे करणार आहे. मी तुमच्या समस्या सोडवणार आहे. काय तुम्ही मला ओळखलं का? दानियेलाने देवाला ओळखलं. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली त्या देवाला ओळखा प्रियानो. ज्या देवाने आईच्या गर्भात तुम्हाला घडवलं त्या परमेश्वराला तुम्ही ओळखा. त्याची इच्छा आहे की तुम्ही समर्पण करावं. त्याची इच्छा आहे की जी बुद्धी बंद झालेली, नाही का, अनेकदा असं होतं, मी उद्या समर्पण करीन, मी परवा समर्पण, आणि काही होत नाही. मी उद्यापासून काय करीन? मी प्रार्थना करीन. उद्यापासून मी टिकटॉक पाहणार, नीट लक्ष द्या. मी इंस्टा पाहणार, मी काय करीन? मी प्रार्थना करीन. परंतु तुम्ही प्रार्थना करत आणि इंस्टा चालूच असतो. प्रभू मी वाईट विचार करणार नाही. शांत बसा. कान कापेला बाजूला, बाजूला तिकडून. त्याशिवाय शांत होणार नाही ते. हालेलुया म्हणा. हालेलुया. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मी इंस्टा पाहणार. डेडिकेशन करायचा प्रयत्न तुम्ही करता. सिरियस सांगत आहे, म्हणून इकडे शैतान गडबड करायला लागला. प्रभू मी प्रार्थना करील. दानियेलाने दिवसातून किती वेळा प्रार्थना केली? 3 वेळा. पण प्रार्थना होत नाही. तुम्ही याच्यामध्ये असता. प्रार्थना होत नाही. तुम्ही गप्पामध्ये तुमचा वेळ जातो.
समर्पण होत नाही. शैतान वेगवेगळ्या परीक्षा तुमच्या समोर आणतो आणि तुम्हाला असं वाटतं की नाही का काही होत नाही. पुन्हा पश्चाताप करता, पुन्हा मी काय करील प्रभू, बोला ना, मी समर्पण करील, होत नाही. मग काहीतरी पाप घडतं, काहीतरी व्यसन घडतं, काहीतरी वाईट घडत राहतं, शैतान वाईट घडतो आणि मग तुम्हाला असं वाटतं की काही होत नाही, नाही का काही होत नाही. मग आत्मिक नेत्र काय होतात कालांतराने, नाही का 1-2 वेळा प्रभू बोलतो वाणीच्या द्वारे, नाही का तू जे करत आहे ते काय करत आहे, बरोबर करत, तू चुकीचं करत आहे. चोरी करणारा एक मन म्हणतो चोरी करू आणि एक मन म्हणतो चोरी. बायबल सांगतं शैतान घात आणि काय करण्यासाठी आलाय, नाही का प्रभू 3दा वाणी देईल, पण तुम्ही ऐकलंच नाही तर पाहून आतमध्ये येईल. कोण आतमध्ये येईल, म्हणजे तुम्ही कोणाला जागा दिली. ज्यावेळेस तुम्ही देवाला समर्पण करणार नाही, ज्यावेळेस तुम्ही शुद्ध होणार नाही, जोपर्यंत तुम्ही पवित्रताईमध्ये चालणार नाही, त्यावेळेस कोण ताबा घेईल, नीट लक्ष द्या, कोण ताबा घेईल. आणि शैतानाने एकदा ताबा घेतला की बुद्धी काय होईल, भ्रष्ट, बंद, म्हणजे चाललंय चालू द्या. मग तुम्ही आराधना पण करणार, तुम्ही गाणे पण गाणार, तुम्ही स्तुती करणार, अन्य भाषा पण मध्ये काय करणार, काय करणार, प्रार्थना करणार. असे बरेचसे सेवक आहेत, नाही का सगळं वचन पण सांगणार, सगळं सांगणार, परंतु समर्पण तुटलेलं आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठे आहोत. प्रेज द लॉर्ड. आमचं हृदय आम्हाला सांगतं की खरंच मी दानिएलाप्रमाणे एक समर्पण करायला तयार आहे का. प्रेज द लॉर्ड. दानिएल म्हटला राजा जे मिष्टान्न खाते, राजा जी दारू पिते, त्याचा स्पर्श, त्या ताटाचा, त्या अन्नाचा मला स्पर्श देखील मी दिवसातून किती वेळा प्रार्थना करत आहे, 3 वेळा. काय आम्ही करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना परमेश्वराची वरदानं पाहिजेत, किती लोकांना दर्शन व्हायला पाहिजे, किती लोकांना स्वप्न पडायला पाहिजे, किती लोकांची इच्छा आहे की देवाने माझ्याशी बोलावं, किती लोकांची इच्छा आहे. तो म्हणतो तू मला हाक मार म्हणजे मी तुला काय करील, नाही का शैतान आज हरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रयत्न करायचा, थांबायचं नाही, नाही का चुका घडतात, चूक घडते. तरुणांनो नीट लक्ष द्या. शैतान मोहामध्ये फसवतो, शैतान इंस्टामध्ये, फेसबुकमध्ये, नाही का व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला फसवतो. फसवण्याचा तो प्रयत्न. तुम्ही म्हणता काय होतं, काय होतं, तो तुमचा नाश करत आहे. तुम्ही देवाच्या व्यवस्थेपासून दूर चाललेले आहात. दानिएल तरुण आहे, शद्रक मेशक अबेदनगो तरुण आहे, योसेफ तरुण आहे. योसेफ व्यभिचारापासून पळाला. बायबल सांगतो तो मिस्र देशाचा राजा झाला. काय झाला, नाही का. तुम्हाला पवित्रताईमध्ये चालायचं आहे. या आधुनिक युगामध्ये देवाचं वचन, त्याचं रहस्य आज तुम्हाला प्रगट झालेलं आहे. आणि हे रहस्य हे आहे की तो पवित्र आहे. तसं तुम्ही आणि मी देखील काय असावं, कारण तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत. हालेलुया. नाही का. दानिएलाला देवाचं रहस्य प्रगट झालं. दानिएलाला यहोवा परमेश्वर प्रगट झाला. दानिएलाविषयी देवाचे दूत दानिएलाकडे येऊ लागले. गब्रिएल देवदूताने संदेश आणला, निरोप आणला, कारण गब्रिएल हा संदेश वाहणारा देवदूत आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का. देव देवदूताच्या द्वारे बोलतो, देव वचनाच्या द्वारे बोलतो, देव सेवकांच्या द्वारे बोलतो, देव पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो. गब्रिएल देवदूत आला आणि तो म्हटला की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे आणि तू परम, नाही का देवासाठी परम पवित्र आहे. हालेलुया. टाळी वाजू देवाचं गौरव करा. काय आज समस्या पुढे तुम्ही झुकलात का, काय तुम्ही आजारापुढे गुडघे टेकलेत का, तुम्ही अडचणी पुढे गुडघे टेकलेत का. आज अडचणी पुढे गुडघे टेकू नका, आज देवाच्या समोर गुडघे टेका. आज तुम्ही देवाला समर्पण करा, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. दानिएल आपल्या पिढोन पिढ्याच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. ज्यावेळेस तुम्ही दानिएल वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आणि तो म्हणतो की त्यांच्यावरचे श्राप तोड प्रभू, त्यांच्यावर दया कर प्रभू. काय तुम्ही म्हणाल का की हे प्रभू माझ्या कुटुंबावर दया कर, हे प्रभू माझ्या कुटुंबाला वाचव. हालेलुया. येशू त्या चोराला म्हटला तू आज माझ्या बरोबर कुठे असशील. काय आम्ही सुख लोकात जाणार का, काय आम्हाला कन्फर्मेशन होतंय का किती लोक स्वर्गात जाणार आहेत. हा ब्रिटानिया 50-50,
म्हणजे कुणाला कन्फर्मेशन नाही का? हालेलुया, बोला हालेलुया. येणाऱ्या दिवसात होईल. जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगलात. दानिएलाने तंतोतंत प्रयत्न केला. कशासाठी? देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी. मग आम्ही करू नये का? आम्ही फक्त येशूचा आनंद घ्यायचा का? चला प्रार्थनेला आराधना आहे, चला प्रार्थनेला आरोग्यासाठी आशीर्वाद. काय पाळक बाबा? ठेवा डोक्यावर हात आणि काय करा? प्रार्थना करा, नीट लक्ष द्या. हालेलुया. आम्हाला समर्पणाची गरज आहे प्रियानो. आम्हाला डेडिकेशन करण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही समर्पण करणार आहेत, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पदोन्नतीकडे जाणार आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये श्राप तुटणार आहे. ज्या दुष्ट शैतानाने ताबा घेतलेला आहे. आणि बायबल असं सांगतं, शैतान घात आणि येशू कशासाठी आला? जीवन देण्यासाठी आला. काय देण्यासाठी आला? जीवन. नाही का? जेव्हा तुम्ही येशूचं नाव घ्यायला लागता, जीवन व्हायला सुरुवात होते. प्रेज द लॉर्ड. किती लोक दिवसातून 3दा प्रार्थना करतील? किती लोक करतील? प्रेज द लॉर्ड. नीट हात वर करा, देव पाहतोय. हालेलुया. किती लोक समर्पण करतील? किती लोक इंस्टा सोडतील? इंस्टा, नीट लक्ष द्या. किती लोक वाईट गोष्टी सोडतील? किती लोक पाप सोडतील? किती लोक परमेश्वराला समर्पण करतील? जर तुम्ही करणार आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. येशू तुमचं जीवन बदलणार आहे. येशू तुमचा ताबा घेणार आहे. येशू तुमचे आजार बरे करणार आहे. येशू तुमचे श्राप तोडणार आहे. तुमची लाखेसारखी लाल असलेली पाप येशू बर्फासारखी काय करणार आहे? शुभ्र करणार आहे. बायबल सांगतं, त्याच्या हातात खिळे ठोकले, या हाताने मी पाप केलं. त्याच्या डोक्यात काटाचा मुकुट घातला, या डोक्याने मी वाईट विचार केला. त्याच्या पायामध्ये खिळे ठोकले, मी वाईट मार्गाला गेलो. माझी सजा येशूने त्याच्यावर घेतली. हालेलुया. तो पाप अर्पण झाला. काय झाला? नाही का? तो या जगात का आला? नीट लक्ष द्या. त्याला या जगामध्ये काय यायचं होतं? तुमचं पाप त्याला जगामध्ये घेऊन आलं. ज्या देवाने तुम्हाला घडवलं, त्या देवाची इच्छा आहे की तुमचा आणि माझा काय होऊ नये. पण शैतानाने तुमची आणि माझी बुद्धी ही भ्रष्ट केलेली प्रियानो. तुम्हाला येशू कळत नाही, तुम्हाला पवित्रताही कळत नाही, तुम्हाला देवाचं वचन समजत नाही, देवाची वाणी तुम्हाला आणि मला कळत नाही. परंतु आज देव आमच्या आत्मिक नेत्र उघडणार आहे. देव आम्हाला तयार करणार आहे. देव आम्हाला शुद्ध करणार आहे. देव आम्हाला स्वर्गाच्या राज्यासाठी तयार करणार आहे. टाळी वाजून त्याचं गौरव करा. त्याने म्हटलं, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य नाही का? तो म्हटला, मी पेरत आहे. पेरणी करण्याचा दाखला येशूने दिला. आणि तो म्हटला, काही बी कुठं पडलं? वाटेवर पडलं. कुठं पडलं? नीट लक्ष द्या. आता वाटेवर कोण आहेत? तुम्ही देवाचं वचन आज ऐकलंय, परंतु हे वचन जर तुमच्या लक्षात राहणार नाही, नीट लक्ष द्या. नाही का? मी निघून जाणार आहे, परंतु हे वचन यावर तुम्हाला मनन करायचंय. तुम्हाला दानिएलावर मनन करायचंय. जर दानिएलाचं पुस्तक तुम्ही वाचलं, तुमचं तारण झालंच. सैतान हरला. आमेन म्हणाल का? झरे फुटतील ज्ञानाचे. काही बी वाटेवर पडलं आणि पाखराने ते. आता या ठिकाणी काही असे नमुने बसले की वचन आलंय पण वरच्यावरच चाललंय. कुठं चाललंय? कधी बंद करतोय हा बाबा? आम्हाला भूक लागली, बस झालं रे बाबा. नीट लक्ष द्या. बरोबर आहे का? वचन असंच घेऊ नका. हालेलुया. हे जीवनाची काय? काही बी खडकावर पडलं. कुठं पडलं? नाही का? या 4 लोकांचीच का निवड झाली? हे 4 लोकच का वेगळे होते? प्रेज द लॉर्ड. यांच्या ठाई ज्ञान दिसून आलं. नाही का? या ठिकाणी स्वतः राणी म्हणते, राजाची राणी म्हणते की दानिएलाच्या ठाई दैवी ज्ञान मला दिसून येत आहे. हालेलुया. टाळी वाजवा, देवाचं गौरव करा. माझ्या ठाई दैवी ज्ञान दिसून येते का? हा? हालेलुया. मी प्रार्थना करत आहे का? माझ्यामध्ये परिवर्तन आहे का? माझ्या हृदयामध्ये, माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त आलाय का? मी देवाची आराधना करत आहे का? माझं कुटुंब मला पाहते, मी माझ्यामध्ये बदल दिसत आहे का? बायबल सांगतो, तुम्ही जगाचे, तुम्ही प्रकाश आहात. काय आहात? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. हालेलुया.
नाही, आमच्यामध्ये बदल होणार आहे. आमचं जीवन येशू बदलण्यासाठी आलेलं आहे. आणि शैतान आमचा घात आणि नाश. येशूला जाणून घ्या. नाही का, आजचा संदेश मी या ठिकाणी समाप्त करणार आहे. नाही का, बायबल सांगतं मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी त्याने अर्पण केलं प्रियानो. तो तुमच्यासाठी, तुमचं आणि माझं पाप येशूला घेऊन जगात आलं. पाप अर्पण उत्पत्तीपासून जर तुम्ही वाचाल तर देवाची एक महान योजना आहे. आणि ती योजना की मनुष्य जातीचं काय व्हावं, तारण व्हावं. काय व्हावं, दुसरं काहीच नाही. देवाची काय योजना आहे, तुमचं आणि माझं काय व्हावं, तारण. जीवन बदलावं, पापाची क्षमा व्हावी. आणि मग परमेश्वराने ज्यावेळेस आदामाने पाप केलं, नीट लक्ष द्या, शेवटचे 5 मिनिटं घेते. ज्यावेळेस आदामाने पाप केलं, त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. देवाने नाही का, ते नग्न आहेत त्यांना दिसलं, ते घाबरले, त्यांना भीती वाटली. नीट लक्ष द्या, प्रत्येक पापाच्या पाठीमागे लज्जा आहे. काय आहे, तुम्ही खोटं बोलता, कुठंतरी भीती वाटते. बरोबर आहे का, हालेलुया. ते लपले. देवाने पाप अर्पण त्या ठिकाणी केलं. काय केलं, नीट लक्ष द्या. एक बायबल असं सांगतं की त्याला चर्म वस्त्र लावली. म्हणजे देवाला काय करावं लागलं, एक बलिदान द्यावं. ते येशू ख्रिस्ताला दर्शवत आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे पाप वाढत चाललं. आदामाने पाप केलं म्हणजे ते पापाचं जे रक्त आहे ते आमच्यामध्ये आहे. आम्ही पाप का करतो, बायबल सांगतो हृदय सर्वात कपटी आहे. काय नाही का, आम्ही पापामध्ये का आहोत, कारण आमच्या पूर्वजांनी पाप केलं आणि त्या पापामुळे पापाचा स्वभाव आमच्यामध्ये आहे. नाही का, आम्ही बरं करत नाही का, 3 तास टीव्ही पाहतो, पिक्चर, परंतु 3 मिनिटं प्रार्थना होत, बायबल वाचूच वाटत नाही. साई नाही, झोप येते. किती लोकांना झोप येते, तुम्ही आता हात वर नाही करणार. साई नाही, सैतानाने ताबा घेतलेला आहे. हालेलुया. उपवास करत नाही, सैतानाने ताबा घेतलाय. नीट लक्ष द्या. पवित्र ताईमध्ये चालू वाटत नाही, शैतानाने. चर्चला जाऊ वाटत नाही, कुणी ताबा घेतलाय. गुडघे टेकून प्रार्थना करत नाही, कुणी ताबा घेतलाय. त्याला जागा तुम्ही दिली, पण तो आज तो दुष्ट निघणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो पळणार आहे, तो हरणार आहे. तो भेंड्याचा नाश होऊ देणार, तो आमचा नाश होऊ देणार नाही, कारण देवाने त्यासाठी मला पाठवलंय. प्रेज द लॉर्ड. येशू का आला, नीट लक्ष द्या. पाप अर्पण होत राहिलं. लेवियेचं पुस्तक सांगतं निर्दोष बकरा कापायचा. जर एखाद्या घराण्याने पाप केलं, या ठिकाणी पाप केलं, तर एक निर्दोष कोकरा घ्यायचा आणि तो कापायचा. त्याचं रक्त शिंपडायचं आणि रक्त शिंपडल्याच्या नंतर पापाची काय व्हायची नाही का. कितीतरी वर्ष चालत राहिलं. देवाने नोहाच्या काळामध्ये देवाला नाही का मनुष्य जातीचा वीट आला. देव म्हटला मी एकालाही ठेवणार नाही. त्या काळात एक नीतिमान एक घर होतं आणि ते कुणाचं होतं, नोहाचं. 3 पुत्र आणि 3 सुना आणि नोहा आणि त्याची बायको, असे 8 लोक होते. नीट लक्ष द्या. नाही का, देवाने नोहाला सांगितलं, नोहा हे पाप माझ्याकडे ओरड करत आलेलं आहे. पाप शांत बसत नाही. नीट लक्ष द्या. मी या जगाचा नाश करणार आहे, मी मनुष्याला मारून टाकणार आहे. नीट लक्ष द्या. देवाने जलप्रलयाच्या द्वारे फक्त 8 लोक वाचवले. नर मादी पशु पक्षी त्याने वाचवले आणि बाकीचे सगळे मेले. परंतु पाप थांबायला तयार. सदोम गमोरा नाही का, जे पाप या जगात चालू आहे, जे पाप युनायटेड किंगडम मध्ये, जे पाप इंडियामध्ये, जे पाप मुंबईमध्ये, जे व्यभिचाराचं पाप आहे, हे सदोमामध्ये होतं. आणि हे पाप ओरड करत कुठं गेलं, देवाकडे गेलं. नीट लक्ष द्या. देव म्हटला मी या शहराचा नाश करणार आहे, मी अग्नी पाठवणार आहे. हालेलुया. मी हे शहर जाळणार आहे. एका देवाने लोटाला सांगितलं, अब्रामाला सांगितलं. अब्राम विनंती करू लागला, कारण लोट या शहरात राहत होता. नीट लक्ष द्या. लोट हा धार्मिक होता. देवाने ठरवलं मी लोटाला वाचवील. देवाने लोटाला 2 दूत पाठवले मानवाच्या रूपामध्ये आणि त्या 2 दूताने सांगितलं पळा, कारण या शहरामध्ये काय पडणार आहे, अग्नी पडणार आहे. काय पडणार आहे. कुणाला वाटत होतं का कोरोना येईल, कोरोना का आला. मनुष्याने सुधरावं. हालेलुया. अग्नी पडला. लोटाला देवदूताने सांगितलं की पळा, या खोऱ्यात थांबू नका, कारण देव अग्नीच्या द्वारे संपूर्ण शहर जाळून काय करणार आहे, नष्ट भस्म करणार आहे. लोट पळाला. बायबल सांगतो लोटाच्या बायकोने काय पाहिलं, पाठीमागे पाहिलं.
माझं घर कसं सोडू, माझ्या पितळाचे हांडे कसे सोडू, नाही मला जायचं नाही, मला पळायचं नाही. बायबल असं सांगतं, नीट लक्ष द्या. लोट आणि लोटाच्या 2 मुली पळाल्या आणि अग्नी आणि गंधक शहरावर पडलं आणि ते जळून काय झालं? बोला ना, काय झालं? हा, असं कुणी काय या ठिकाणी मरणार नाही. आपला हातवर करा बरं. अंबानी मरणार, मंत्री मरणार, पण मरायचं तर नीट मरा. कसं मरा? थोड वाचून मरा, कसे मारा, पण येशूला ग्रहण करून मरा. प्रेज द लॉर्ड. समर्पण करून मरा. हालेलुया. हे साऊंड दम धरी राहता. प्रेज द लॉर्ड. मी येशूला मानत नव्हतो. नीट लक्ष द्या. मजलेश्वर गाव, मी चर्च मध्ये देवी देवतांचे फोटो लावायचो. आंबेडकरांचा कट्टर बघतो तो. मला असं वाटायचं येशू हा बाहेरचा धर्म आहे. बिडी पैलवान मला सांगायचे, सुवार्ता सांगायचे, मी ऐकत. बिडीला पण मारलं एकदा मी. डेव्हिड मुगुटमल मला सांगायचे. दारूचा धंदा होता आणि लोक दारू प्यायचे, मी दारू प्यायला सुरुवात केली. शैतान कशासाठी आला? घातानी. खरं सांगत आहे, साक्ष सांगत आहे. परंतु देवाची योजना माझ्यासाठी होती. त्याने मला निवडलेलं होतं. हालेलुया. मला येशू आवडत नव्हता. नीट लक्ष द्या. एक दिवस येशूने माझा ताबा घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हटलं मला बायबल कॉलेज करायचं. बिडी म्हणे तू बायबल कॉलेज करणार नाही, तू काही येणार झाला का म्हणे. 8-12 जण माझ्या बरोबर बायबल कॉलेजला आले. सोलापूरमध्ये नाही का सगळे पळून आले. मी एकटा टिकलो आणि मी फर्स्ट आलो. फर्स्ट. प्रेज द लॉर्ड. बायबल कॉलेजला मी फर्स्ट आलो. देव आज मला जगात नेत आहे. आमेन म्हणाल का? मी मेलो असतो. येशू तारण देण्यासाठी आलेला आहे. येशू जीवन बदलण्यासाठी आलेला आहे. आणि मग ज्या देवाला मी ग्रहण केलं, ज्याचा स्वीकार मी केला, त्या प्रभूला म्हटलो की प्रभू मी आजपासून दुसरं कुठलंच काम करणार, मी फक्त तुझी सेवा करणार आहे. नाही का? देव महान आहे प्रिया. तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. तो सर्व शक्तिमान आहे. आणि म्हणून शैतान आमचा नाश करण्यासाठी आला. नाही का? या ठिकाणी आपण पाहिलं की देवाने सदोम गमोराचा नाश केला. मग पाप वाढत आहे, पाप वाढत आहे. शैतानाने या जगामध्ये पाप सोडलंय. ते पाप वाढत चाललं. देव म्हटलं आता काय करायचं? आता दुसरा पर्याय नाही. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो नाही का मी जाईल. हालेलुया. मी माझ्या लोकांसाठी जाईल. मी मानव जातीसाठी जाईल. मी पापार्पण होईल. निर्दोष निष्कलंक असा कोकरा जो ख्रिस्त आहे त्याचं प्रकटीकरण आहे. जो अब्राहमाच्या वेळेस बायबल प्रकट करतं. यशाया त्याची भविष्यवाणी करतो. नाही का? जो निष्कलंक आहे, जो इमानुएल आहे, जो देव आहे, तो तुमच्यासाठी या जगात आला आणि तो जगात येऊन त्यांनी पाप अर्पण केलं. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया. टाळी वाजून त्याचा गौरव करा. तो या जगात आला. त्याने मेलेल्यांना उठवलं. तो मेला असता का? एक पाप अर्पण, एक व्यवस्था आहे, बली आहे. जर मी पाप केलं तर त्या पापाची सजा कुणाला व्हायला पाहिजे? बायबल सांगतं मी जन्मताच पातकी. काय आहे? माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी कोण आहे? मी पातकी. मग मला काय करावं लागणार आहे? मला पश्चाताप करावा लागणार आहे. माझ्या पापाची जर क्षमा व्हायला पाहिजे असेल, मला कुणाला ग्रहण करावं लागणार आहे? मला कुणाचा स्वीकार करावा लागणार आहे? येशूचा स्वीकार करावा लागणार आहे. नीट लक्ष द्या. तो पाप अर्पण झाला. त्याच्या हातात यासाठी खिळे ठोकले, मी हाताने पाप केलं. त्याच्या डोक्यात यासाठी काटाचा मुकुट घातला, मी या डोक्याने वाईट विचार केला. नाही का? त्याच्या पायात यासाठी खिळे ठोकले, मी वाईट मार्गाने गेलो. हालेलुया. माझी सजा, मला होणारी सजा, कारण मी जन्माचा कोण आहे? मी कुठे गेलो असतो? बोला ना. कुठे गेलो असतो? आता मी नरकात जाईल का? माझी सजा कुणी घेतली? येशूने घेतली. मला आता प्रक्रिया काय करायचंय? मला पश्चाताप करायचा. काय करायचंय? कारण स्वर्गाचं राज्य नाही का? ते 2 चोर नाही का क्रुसावर आहे आणि एक चोर म्हणतो नाही का त्यांनी निंदा केली, थट्टा केली आणि तो म्हणतो काय तू मेलेल्यांना उठवलं, काय तू अंधळ्यांना दृष्टी दिली, तू जर देवाचा पुत्र आहे तू स्वतः खाली उतर आणि मला देखील. पण एक चोर म्हणतो अरे तू देवाला भीत नाही का? आपला न्याय हा यथा न्याय आहे. नीट लक्ष द्या. न्याय आहे बरं का? इथं पण आहे. हालेलुया.
आम्ही जे पेरतो तेच. हा, आता काय पेरायचं नीट लक्ष द्या. हालेलुया. बुद्धिमानो को इशारा. काय आहे? काय पेरणार आहेत आम्ही? गहू पेरायचे का बाजरी पेरायची? मला काय म्हणायचं कळतंय का तुम्हाला? तुम्ही किती प्रार्थना करायची तुम्ही ठरवायचंय, किती पवित्रताईमध्ये चालायचं तुम्ही ठरवायचंय, गुडघे टेकायचे की नाही तुम्ही ठरवायचंय. हालेलुया. बोला हालेलुया. हो, तो या जगात आला पापार्पण आमच्यासाठी, आमच्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याने बलिदान दिलं. व्यवस्था असं सांगते, जर मनुष्याने पाप केलं त्याच्यासाठी निर्दोष निष्कलंक असा कोकरा त्याला कापावं, त्याचं रक्त शिंपडावं आणि म्हणून संपूर्ण मानव जातीसाठी त्याने त्याचं रक्त वाहिलं. हालेलुया. आणि त्याने तुम्हाला आणि मला जीवन दिलं. प्रियानो, या आपण आपल्या पायावर उभे राहूया, उभे राहूया. हालेलुया. येशू आमच्या मध्ये आहे. थँक्यू जीसस. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. रिबा लबा शबा लबा शबा लबा लबा. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया. या आपले डोळे बंद करा. आज आपण दानिएला विषयी शिकलो आहोत. दानिएलाने स्वतःला विटाळ होऊ दिला नाही. दानिएल दिवसातून 3दा प्रार्थना करायचा. दानिएला विषयी देवाचा दूत गब्रिएल देवदूत खाली पृथ्वीवर आला आणि त्याने सांगितलं की तू देवासाठी परम पवित्र असा आहेस. रिबलबा शबलबलबा. दानिएलासाठी न्यूज स्वर्गातून आली. काय तुम्हाला वाटतं की माझ्यासाठी न्यूज यावे? या प्रियानो, आपले डोळे बंद करा. देवाची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे. देव त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोललेला. देवाची इच्छा आम्ही बदलावं, देवाची इच्छा आम्ही समर्पण करावं. देवाची इच्छा आहे की आम्ही दिवसातून 3दा प्रार्थना करावी. देवाची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसा आम्ही पवित्र जीवन जगावं. समर्पण करा. समर्पण होऊ शकतो तुम्ही प्रार्थना करत आहे, होऊ शकतो तुम्ही चर्चला जात आहे, परंतु जर तुमचं समर्पण नसेल, जर तुमचं डेडिकेशन नसेल, शैतान कुठेतरी ताबा घेत आहे. जर तुम्ही प्रार्थना, तुम्ही देवाविषयी विचार करत नसेल, शैतान कुठेतरी ताबा, त्यांनी श्राप आणलेले, त्यांनी दुःख आणलेले. येशू त्या चोराला म्हटला, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आणि तो चोर सुखलोकात गेला. मेल्याच्या नंतर त्याने अधोलोकात सुवार्ता सांगितली. तो सुखलोकात पोहोचला. तो मरणातून 3ऱ्या दिवशी जिवंत झाला आणि तो 12 शिष्यांमध्ये आला. थोमा म्हटला, मी विश्वास ठेवत नाही मी त्याला स्पर्श केल्याशिवाय. थोमाने येशूला स्पर्श केला आणि तोच थोमा भारतामध्ये आला. त्याने सुवार्ता गाजवली.